भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग. देवमान्य संत, संत मान्य संत, राजमान्य संत, समाजमान्य संत, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक साधनेची मागणी या अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती यथामती, यथावकाश, यथासमज, सात्विक तात्विक काही वास्तविक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कार्य घडतं त्या पाठीमागे काहीतरी कारण असतंच, म्हणून तर सिद्धांत आला. कार्य कारण भाव सिद्धांत. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी कार्य घडतंय त्या अर्थी काहीतरी कारण आहे. कारण सर्व आजचं कार्य जे आहे त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरी पण वक्ता या नात्याने माझं सांगणं कर्तव्य ठरतं. म्हणून आपल्या सर्वांचे आदरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्तिपरायण आदरणीय गोकुळ भाऊ किसनराव काळे बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या पुण्याईचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. पितरांच्या उद्धारासाठी पुत्रांनी जे जे शास्त्रविहित कर्म करावयाचे आहेत त्यातील एक विधी म्हणजे हा श्राद्ध विधी आहे. श्राद्ध शब्दाचा अर्थ यत श्रद्धया क्रियेते इति श्राद्धा. अतीव श्रद्धेने जे केल्या जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. मला आज या ठिकाणी मी मुद्दाम पुण्यस्मरण शब्द वापरत आहे. श्राद्ध शब्द थोडासा मागे ठेवतो आज. विठ्ठल विठ्ठल. एकदम सामान्य जीवाचं श्राद्ध असतं. कारण 3 प्रकार केले. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. ते तुकोबाराय म्हणतात, असं मी नाही म्हणत. हो, मग श्राद्ध कुणाचं, पुण्यस्मरण कुणाचं आणि पुण्यतिथी कुणाची. विठ्ठल विठ्ठल. मग ते कसं ठरवायचं, पुण्यस्मरण कुणाचं, श्राद्ध कुणाचं आणि पुण्यतिथी कुणाची? त्याच्या कर्मावरून ठरवायचं. त्या व्यक्तीच्या कर्मावर ठरतं की त्याचं श्राद्ध की पुण्यतिथी की पुण्यस्मरण. कारण तुकोबाराय म्हणतात भोगे कळू येती. लक्षपूर्वक आहे का? विकू नको दादा, मला अजिबात विकू नको. इथे प्लेन द्या आता एकदम साधा. भोगे कळू येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ. ते 3 प्रकार केले. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे निकृष्ट जगणं. मला त्याचा विस्तार करायचं काही कारण नाही. एकदम निकृष्ट जगणं म्हणजे शास्त्राला डावलून निषेध आचरण ज्याचं असेल ते निकृष्ट कर्म करणाऱ्याचं श्राद्ध. बर. तदनंतर मला तुकोबाराय म्हणतात म्हणून बोलावं लागेल आता. हा, उत्तम, मत, कनिष्ठ, निकृष्ट श्राद्ध. मध्यम आहे असोनी संसारी जिव्हे वेगू करी. बर. यांचं पुण्यस्मरण. आणि ज्यांनी सर्व जीवनच परमात्म्याला समर्पित करून टाकलं म्हणजे पूर्ण जीवन. सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समी प्रिया अनिकेत स्थिरमती भक्तिमान्यो प्रियो नरा. असा जो महात्मा आहे त्या महात्म्याची पुण्यतिथी प्रपंचात असून भगवत भक्तीचा टाहो ज्यांनी फोडला त्याचं पुण्यस्मरण. आणि एकदम निकृष्ट जगला त्याचं श्राद्ध. तेही मुलांनी केलं तर. कारण सर्वांचेच मुलं श्राद्ध करतात असं काही नाहीये.
मग ती श्रद्धा अंतकरणात ते बहिर्मुखाने व्यक्त करणं याला श्राद्ध म्हणतात. आजचं हे पुण्यस्मरण आहे. कारण पुण्याचा संचय करणारा महापुरुष त्याच्याच पुण्याईचं स्मरण होत असतं. आज ज्यांचे हे पुण्यस्मरण आहे, आदरणीय सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक 7 मोरगाव, सासवड, जेजोरी या परिसरातली ही दिंडी, आणि या दिंडीसाठी यांनी सर्व जीवन समर्पित केलं. त्या दिंडीचा उत्कर्ष व्हावा, त्या दिंडीचं वैभव वाढावं, सोपानदेव महाराजांच्या पालखीचं वैभव वाढावं, इथपर्यंत या माणसांनी भक्तीचा टाहो केला. हो, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा संदीपराव काळे हे वाशीला मुंबईमध्ये व्यापार करतायत. त्यांच्या 2 मुली विश्रांतीकुमार खेडेकर, बरोबर ना, आणि सीमा मोहनराव माळवतकर या 2 मुली आहेत. एक चिरंजीव आहे, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी रखमाबाई गोकुळ काळे आणि सून सारिका संदीपराव काळे. 3 नातू 4 नाती, बरोबर का? असा हा समग्र परिवार आहे. आणि या परिवाराच्या वतीने आजचा हा कृतज्ञतेचा सोहळा या ठिकाणी आयोजित आहे. विठ्ठल प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा, सामाजिक बांधिलकी कशी जपावी, ही या व्यक्तीकडनं शिकण्यासारखी मोठी गोष्ट आहे. मग गावच्या विकासासाठी विस्तारित त्यांचा तो विचार, तदनंतर परमार्थाच्या दृष्टीने व्यापक विचार, आणि परिवाराच्या दृष्टीने सुद्धा कर्तव्याच्या न्यायाने सुद्धा त्यांचा तो विचार आपल्याला घेण्यासारखा आहे. काय आहे, जिथून जे मिळतं ना शुभ ते माणसाने स्वीकारलं पाहिजे. आनो भद्रा क्रतो यंती विश्वतो दब्दा, जिथून जे काही वेद म्हणतो, जे शुभ मिळेल ते घ्या आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करा. पंढरपूरला दिंडीच्या नियोजनासाठी जागा व्हावी, आमच्या दिंडीसाठी तिथे भक्त निवास व्हावा, असा विचार काहींच्याच डोक्यात येतो. नाही तर काहींच्या डोक्यात फक्त आपलेच गज कसे वर जातात, हे कळते का तुम्हाला? गजवर काहींचा तेवढाच. कधी कधी काही दिंडीतून गजाकडे आणतात. विठ्ठल विठ्ठल. काहींचे 3 मजले झाले तरी गज काढलेलेच. किती करता झाले ना 3 मजले, नाही, नातवाला पंतवाला सुद्धा करून ठेवायचे. कर तू करण्यासाठी झालेला इतका. पण मग ते करता करता नुसतं प्रपंचासाठीच जर जीवन समर्पित केलं तर मग लय झालं तर वर्ष श्राद्धापर्यंत नाव राहतं. पण परमार्थाच्या दृष्टीने केलेली क्रिया ही अखंड पुण्यस्मरणाच्या दृष्टीने आठवणीत राहते. म्हणून तर ऐका उत्तमाची उरे कीर्तिमा, ही उत्तम कीर्ती कोणती हो? उत्तम कीर्ती कोणती? ऐका, शास्त्रकार म्हणतात उत्तम पुरुषाच्या संदर्भाने केल्या गेलेली क्रिया याला उत्तम कीर्ती म्हणतात. उत्तम पुरुष कोण आहे? पुरुषाचे प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. 3 प्रकार केले. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष. विस्तार करायचं कारण नाही मला बाकीचा आता. हो, मग उत्तम पुरुष कोण आहे? उत्तम पुरुष परमात्मा आहे. 15वा अध्याय घ्या गीतेचा. उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य. वा, झाले कीर्तन करायचं. बरोबर. आता तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीची व्यवस्था करता, आम्हाला पण आमची केलीच पाहिजे ना. हे आमचे वंशजच आहेत ना पुढचे. आता हो, याच्यातलं कोण पुढे कीर्तन करायला येईल? पिस्तूर काय गावाचं ना, सोनारी गावात कोण पुढं फॉर्च्युनरमध्ये BMW त्या भाऊ, आम्ही आमच्या साध्यात. तुमचा काळ आता पुढचा वेगळा असेल. काय का हो. म्हणून उत्तम पुरुषस्त्वन्य
परमात्मे तुदारुता बोला येऊ लोक बिभर्त्यव्य ईश्वरा. या पोराला उत्तम पुरुष आहे कोण हे आताच कळालं. काहींची मान हलती तरी कळलं. एवढाच फरक आहे परमार्थात आणि इकडं. हा लोक म्हणतात यांचं काय, यांचं लय चांगलं आहे. एवढ्या वयात उत्तम पुरुष कोण आहे हे कळालं. अजून आपल्याला आपणच कोण पुरुष आहे म्हणजे आपणच कोणते पुरुष आहे हे अजून माहित नाहीये. विठाला विठाला एक वाक्य बोलतो पुढे चालतो, मला विस्तार करायचा नाही. परमार्थात आलेल्या माणसाची एक छटा काही वेगळी असते. त्याचा चेहरा सांगतो की हा परमार्थिक आहे. कारण किती आचरणात आणतो ते जाऊ द्या परमार्थ, पण त्यातली एक ना एक छटा त्याच्या चेहऱ्यावरती दिसते म्हणजे दिसते. त्याचं आचरण सामान्य माणसापेक्षा वेगळं असणारच. हा कारण ते आतमध्ये हळूहळू का होईना. अरे अग्नीजवळ गेलं ना, अग्नीजवळ गेलं की थंडावा मिळतोच. हो तुमच्या इकडे वेगळं आहे का इकडं? अग्नीजवळ गेल्यानंतर अग्नीचा गुणधर्म आहे दाहकता देणं, दाहकता देणं. तसं शीतल प्रदेशामध्ये गेला आपण हिमालयाकडे तर शीतलता मिळणं हे तिथला गुणधर्म आहे. तसं परमार्थाच्या सानिध्यात आला ना एखादा व्यक्ती, त्याला परमार्थिक जीवनाचे काही तात्विक सूत्र त्याच्या जीवनामध्ये दिसणार म्हणजे दिसणार. विठ्ठल विठ्ठल. मग उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या संदर्भाने केल्या गेलेली क्रिया ही उत्तम कीर्ती आहे. मग दिंडी असेल, पंढरपूरची वारी असेल, एकादशीचं व्रत असेल आणि भगवंताचं नामस्मरण असेल, यालाच म्हणायचं उत्तमची उरे. सोबत गायलं की उत्तमची उरे. हा मग आमची कीर्तीच. मग हा कुठून देवानी कसा सरस्वती मातेने कंठ दिला. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि ती उत्तम कीर्ती माणसाचं वैभव आहे. माणसाचं समग्र जीवनाचा सार काय तर ती उत्तम कीर्ती आहे. म्हणून आदरणीय गोकुळ भाऊंनी ही उत्तम कीर्ती प्राप्त केली. ऐका आणि ती उत्तम कीर्ती शिल्लक राहते. या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो ती उत्तम कीर्ती शिल्लक राहण्यासाठी जीवनावरती कंट्रोल ठेवावं लागतं. मर्यादा आखून घ्याव्या लागतात. काय खावं काय खाऊ नये. आपलं ते इथं खाजवलं मला, इथं खाजवलं बरं का. हा काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, कुठे जावं कुठे जाऊ नये, या सर्व निषेध इच्छा ज्या आहेत त्या इच्छेचा त्याग करावा लागतो. आणि विहित इच्छेवरती जीवन आरूढ करावं लागतं. आणि मग माणसाची कीर्ती उत्तम बनते आणि मग ती कीर्ती शिल्लक राहते. म्हणून तर पारमार्थिक माणसाचं कीर्तन करत असताना कीर्तनकाराला सुद्धा बळ येत असतं. बरं कळलं का मी काय म्हणतो तर? नाही तर काही लोक म्हणत असतात जरा चांगलं सांगा बरं. आता काय आता मी म्हटलो असतं माझा शब्द पण म्हटलेला आहे. आता काय सांगता काय, यांची कीर्तीच नाही काही चांगली तर सांगता. आता काय सांगावं, ते पंढरपूरला नव्हते गेले लोक म्हणतात. मग नाही नाही एकदा गेलते पांडुरंगावर उपकार केला त्यांनी. एकदा गेलते ना पांडुरंगावर उपकारच झाला त्यांचा. हो ऐका त्याच्यासाठी तपच करावं लागेल, त्याच्यासाठी साधनाच करावी लागेल. अखंड 20-25 वर्ष अख्खं जीवन दिंडीला समर्पित केलं
आणि गेल्या वर्षी काही अकाली मृत्यू त्यांना आला. आहा, आणि त्यांना आपल्यातून जावं लागलं. आज मला सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाराज ते असते ना तर आमची ती बिल्डिंग पंढरपूरची तिचं मार्ग कारण त्याच्यासाठी त्यांची तळमळ होती. तळमळ परमार्थामध्ये परमार्थाच्या अंगाने तळमळ करणारी माणसं थोडे असतात. किती? बोटावर मोजण्या इतकी, त्याच्यासाठी भगवत कृपाच असावी लागते. बरं, भगवत कृपा ज्याच्यावर आहे ना सर त्याच्याकडनंच परमार्थ घडू शकतो, नाही तर घडू शकत नाही. हो, तुकोबाराय पण म्हणतात ना, हो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बस, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवंताची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवत भक्ती घडत नाही. ऐकाय, भगवत भक्ती घडण्यासाठी दोघांची कृपा असावीच लागते. एक तर भगवंताची कृपा, नाही तर भगवत स्वरूप असणाऱ्या संतांची कृपा. इथे संतांची कृपा म्हणून परमार्थिक सर्व क्रिया घडत गेली आणि गेल्या वर्षी जावं लागलं. आता जावं तर सर्वांना लागतं. ऐका, पण परमार्थिक माणसं गेल्यानंतर जे दुःख होतं पारमार्थिक माणसाला, कारण ती भरून काढणारा व्यक्ती तयार व्हायला बराच काळ लागतो. हे असे लोक पेरलेन उगवलं असं आहे का? नाही, त्याच्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो. आणि तो काळ गेल्यानंतर अशी एखादी व्यक्ती घडते आणि ती व्यक्ती गेली की एक सामाजिक हानी होते, दुसरी पारमार्थिक हानी होते आणि बोलू तिसरी पारिवारिक सुद्धा हानी होते. विठ्ठल विठ्ठल. परिवाराच्या दृष्टीने बोलू एक मिनिटासाठी तर परिवाराला याच्यानंतर सर्व काही मिळेल, सर्व काही मिळेल, बाप नाही मिळायचा. मग एक व्यक्ती गेली, मला इमोशनल करायचंच नाही, उलट मला याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं. एक व्यक्ती गेली की एक कुणाचा तरी बाप जातो, कुणाचा तरी पती जातो. समाजाच्या दृष्टीने अजून बोलायचं आहे आपल्याला, परंतु परिवाराच्या दृष्टीने. आणि मग ती जागा भरून निघत नाही. ती जागा, मी एक मिनटं उगाच इकडं तिकडं कशाला सांगू. माझ्या वडिलाला जाऊन 2 वर्ष झाली. आणि मी आमच्या वडिलाला अग्निडाग दिला आणि कीर्तन करायला उभं राहिलो. कारण आपली परमार्थिक ओळख आहे ना, तर मग आपण ती दाखवली पण पाहिजे. नत्वम सोचितू मरहशी, शोक नको करू, पुढे चाल ना. ऐका, पण त्या व्यक्तीचे काही शब्द असतात, त्या व्यक्तीचा काही भाव असतो, तो भाव पुन्हा नसतो आपल्याला प्राप्त होत. आता आम्हाला तारखेसाठी कुणी हजारे महाराज नाही, हजारो फोन करतात. हजारो फोन करतात. पण हजारे बाबा, मला एक फोन येत होता असा आमच्या वडिलांचा, आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा 10 दिवसातून एखाद्या वेळेस. मी आळंदीला असतो, इथे एकच फोनवर शब्द एवढाच असायचा, रामकृष्ण हरी. जेवलात का? हो. तब्येत कशी आहे? ठीक आहे.
ठीक आहे, रामकृष्ण हरी, संपला विषय. हे दोनच शब्द बाबाजी, हे दोनच शब्द, तिसरा शब्दच नाही. तुम्हाला तुमची तब्येत बरी आहे का असा म्हणणारा फक्त बापच असतो, बाकी कोणी नसता. हो, म्हणून जोपर्यंत असतात तोपर्यंत आपण त्यांची सेवा ही केली पाहिजे, केली पाहिजे नाही, केलीच पाहिजे. हां, आता तो शब्द आम्हाला कोणाचा आमच्या कानावर येत नाही, म्हणून कुणाचं तरी बाप आणि बाप गेल्यानंतर माणसाला नंतर कळतं की आकाश किती फाटला. आता तुम्ही थोडा इतिहास बघा, मला उगाच इतिहास बघा, तुम्ही महाभारत बघा. पांडवांना जेही दुःख सहन करावे लागले, हां, पांडवांना जेही दुःख सहन करावे लागले, त्याचे जर कारण मीमांसा शोधली तर त्याचं मुख्य कारण एकच निघतं पहिलं, ते म्हणजे त्यांचे वडील नसणे, पंडूराजा नसणे. त्याच्यानंतर पंडूराजा गेल्यानंतर पांडवांना जो त्रास सहन करावा लागला फक्त बाप नसल्यामुळे. किती त्रास, अरे बापरे, संतांनी आपल्याकडे विस्तार केला. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. एक एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. भीमाला विष पाजलं, मृत्यूच्या तावडीतून भीम बाहेर. विको कमी ठेवा. नंबर 2, अज्ञातवासामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. इकडे पहा, इकडे लक्ष द्या. अज्ञातवासात मारण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट, मला विस्तार करायचा नाही, शेवट तर लाक्षाग्रह बनवलं. आणि तो लाक्षाग्रह म्हणजे कापराचा महाल. सर्व टाळ नका वाजू, एकच टाळ वाजव. लाक्षाग्रहामध्ये जेव्हा पांडवांना विश्रामासाठी बसवलं, आज इथेच मुक्काम, पण कटकारस्थान पांडवांना कळालं नाही. आणि रात्री झोपल्यानंतर त्या लाक्षाग्रहाला आग लावायची ठरलं. कुणाची? कुणाच्या द्वारा? दुर्योधनाच्या द्वारा. द्या पेटून. आणि दिलं पेटून महाराज. परंतु जाको राखे साइया ताको मारे ना कोई, जितने तारे गगन है उतने शत्रु भय, कृपा भई रघुनाथ तो बालन तेडा होय. द्वारकेचा राणा हा मागे पुढे उभा राहे सांभाळीतन, भगवंतांनी धरणी फाड कर, भगवंतांनी विवर बनवलं आणि पांडवांना बाहेर काढलं. यांना वाटलं झाले जळून भस्म झाले आता, परंतु इकडे परमात्मा घेऊन पुन्हा हस्तिनापूरमध्ये पांडवांना घेऊन आला. हे एवढेही दुःख जे पांडवाच्या जीवनात आले, अरे कशाला इथपर्यंत त्यांच्या पत्नीला सुद्धा भर सभेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत या दुर्जनाची मजल गेली. का गेली? खरं तर त्यांच्याच बापाने याच्या बापाला राजगादी दिली होती. खरं तर पांडूचा हक्क होता राजगादीवरती, परंतु पंडू, महाभारत बघून घ्या, परंतु पंडू राजांनी आपली काही शारीरिक व्याधी असल्यामुळे या आंधळ्याला गादीवर बसवलं. बरेच आंधळे असतात असे. धृतराष्ट्र ही एक वृत्ती आहे. हा, धृतराष्ट्र ही व्यक्ती नाही, ही वृत्ती आहे. आपल्या मुलाचा महामूर्खपणा पोटात ठेवणं आणि दुसऱ्याच्या मुलाला, भावाच्या मुलाला त्रास देणं, याचंच नाव आहे धृतराष्ट्र. मग जो आज असला कोणीतरी, तोही सुद्धा धृतराष्ट्रच आहे. समाजात धृतराष्ट्र कमी नाहीयेत. मामकहा म्हणणारे थोडे नाहीयेत. हा, बरेच असे धृतराष्ट्र तुमच्या परिसरात पण असतील, पण मला माहित नसतील आता. असे धृतराष्ट्र अनेक असतात. म्हणून ही वृत्ती आहे. आणि पांडवांना मारण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतु फक्त एक भगवत आश्रय असल्यामुळे त्या दुःखातून तरुण गेले महाराज. परी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी
दुःख सहन करावे लागले त्याचं मुख्य कारण फक्त बाप नसणे. म्हणून बापाचं मूल्य हे महाभारतातून चांगलं शिकण्यासारखे. मला थोडं महाभारत सांगायसाठी नाही बोलवलं, म्हणून फक्त मुद्दा पटवून दिला तुमच्या समोर. हो, प्रभू रामचंद्रजीला 14 वर्षाच्या वनवासामध्ये कोण आपण असा प्रश्न विचारला गेला, अनेकांनी विचारला 14 वर्षाच्या. को तुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप फिरऊ बनबीरा कठिन भूमि कोमल पदगामी कवन हेतू बिचरे बन स्वामी. कोण आहात आपण असा जेव्हा अनेकांनी प्रश्न केला, ऐका का गुरुजी, तेव्हा उत्तर एकच होतं, तुम्ही अयोध्यापती महाराज दशरथांना ओळखता? हा, बस मग त्यांचा ज्येष्ठ पुत्र मी आहे. कळालं? समाजामध्ये आपली ओळख तेव्हा पडते जेव्हा आपला बापाचं नाव घेतलं जातं. कर्तृत्व असतं, परंतु त्या कर्तृत्वाच्या पाठीमागे कुणाचा तरी कृपा आशीर्वाद असतो, तेव्हाच कर्तृत्वाला हो मोगऱ्यासारखे फुलं लागत असतात. महाराज आज संभाजी महाराजांचं नाव घेतलं जातं ना, त्याच्यासाठी तसा बाप पण लागतो ना, त्याच्यासाठी बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर त्या आता मला तिकडे नका घेऊन जाऊ, म्हणून तर संभाजी महाराजांनी त्या औरंगजेबाला सांगताना सांगितलंय, ये छत्रपती शिवाजी महाराज का छावा है. बापाचं नाव घ्यावंच लागलं तिथे. म्हणून कीर्तीला वैभव सुद्धा बापाच्या नावाशिवाय नाहीये. म्हणून वडिलाचं महत्व विशेष महत्व आहे. तुकाराम महाराज सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या या अभंगामध्ये वडिलाचंच महत्व सांगतायत. वडिलांचंच महत्व सांगतात. कारण काही गोष्टी आपल्याला आपल्या वडिलाकडनं मिळतात आणि काही गोष्टी आपल्याला आपल्या आईकडनं मिळत असतात. आईकडनं काय मिळतं, वडिलाकडनं काय मिळतं आणि पूर्वजाकडनं काय मिळतं. ऐका हो, शास्त्रकार सांगतात, हो सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता वंशपुण्येन दातव्यम आत्मपुण्येन स्वभाग्यता. हो, आईकडनं माणसाला शील मिळत असतो. शील कळतो का तुम्हाला? शील म्हणजे विवेक. विवेक हो, म्हणजे विवेक शब्दाचा अर्थ काय त्याज्य आहे, काय ग्राह्य आहे, काय शुभ आहे, काय अशुभ आहे, याचं पृथक्करण करता येणं याला म्हणतात विवेक. हा शील आपल्याला आईकडनं मिळत असतो आणि बुद्धी आपल्याला आपल्या वडिलाकडनं मिळत असते. पितृपुण्येन चतुरता. चतुरता, विद्वान मुलगा जन्माला आला, बापाचं पुण्य. शीलवान मुलगा जन्माला आला, आईचं पुण्य. म्हणून शील कुठं असतो सांगू का खरं? शील डोळ्यात असतो. शील डोळ्यात असतो माणसाच्या. हा, म्हणून बोलायला लागलं, तुम्ही कोण्याही मुलाचं निरीक्षण करा, मुला मुलीचं डोळे भेटतात ते आपल्या आईचेच आपल्याला. निरीक्षण करा तुम्ही. हा हो, आपल्याला डोळे भेटत असतात आपल्या आईकडनं, म्हणजे आईचे डोळे असतात. एक बुद्धी भेटते, प्रज्ञा भेटते, ती बापाची. बोलू दुसरं, आणि आपल्याला हृदय जे दिल्या जातं ते गुरु कृपेने हृदय घडल्या जातं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदयी मज हृदयी सद्गुरु. डोळे आईकडनं, बुद्धी वडिलाकडनं, आणि हृदय पुष्ट होतं, परिपूर्ण होतं, चांगलं होतं ते गुरु कृपेने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग वडील जसे जसे तसे तसे मग मुलं घडतात. मग हो, वडील परमार्थिक असतील तर मुलांमध्ये परमार्थ आणावा लागत नाही, आपोआप येतो, आपोआप येतो. हो, म्हणून मोठ्या माणसावरती जबाबदारी पण असते बरं का. मोठ्या माणसावरती खूप मोठी जबाबदारी असते. म्हणून मोठ्या यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेव तरो जनः सयत प्रमाणम कृते लोकांस्तदनुवर्तते. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठे. काय झालं? चुक खाली हात तिकडे कुणीकडे गेला माझा हात? त्या हा, ते मी तिकडे पाहिलं नको, आपला हात खाजवला म्हणून त्या. येतं वडील जे जे करते. म्हणून मोठ्या माणसावर जबाबदारी असती की आपण काय करतो आपल्या मुलासमोर याची काळजी ठेवली पाहिजे. हो, कमीत कमी मुलांना कळायला लागल्यानंतर तरी आपण थोडी धोरणात
काशीला गेलो पाहिजे आपण, असं मला म्हणायचं होतं. ऐका ऐका, आपण जरा धोरणात राहिलं पाहिजे, कारण मुलांवरती आपले संस्कार पडतात. तुकोबाराय म्हणतात, माझ्यामध्ये भक्ती आली, माझ्या पूर्वजाकडून आली, विश्वंभर बाबापासून हो तर बोलोबा महाराजापर्यंत. आणि ती भक्ती तुकोबारायने आपल्या जीवनात ऐका ऐका किती अंगीकार केला त्या भक्तीचा. अरे बाप रे बाप रे, तुकोबारायने अख्खं जीवनच भक्तीला समर्पित केलं. हो, सर्व जीवन, जसं बाबांनी गोकुळदादांनी अख्खं जीवन समर्पित केलं, तसं तुकोबारायचं सुद्धा जीवन भक्ती एक, भक्तीन भक्ती दोन्ही, भक्ती दिनरंजनी हाती धना गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिनरंजनी हाती धना गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. तुकोबारायचं अख्खं जीवन भक्तीला वाहिलेलं. अनेक काही नेनोबा साधन आमुचा विषय, हरिकीर्तन विषय तो त्यांचा. नावडे जन धन माता पिता, हरिभजनी हे धवळिले जग. मग किती भजन, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत दिन रजनी. रजनी म्हणजे रजनी नाही हा, रजनी म्हणजे रात्र. हो, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. डे नाईट भक्ती, डे नाईट भक्ती. 375 वर्ष तुकोबाराला वैकुंठ गमनाला जाऊन होतात. हे वर्ष काही विशेष वर्ष आहे तुकोबाराच्या दृष्टीने. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराने रात्रंदिवस भजन करावं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं. ऐका ऐका ऐका, भक्तीचा आचार केला आणि भक्तीचा प्रचारही केला. मग त्या भक्तीचा आचार करत असताना त्यांची भक्ती 3 प्रकारामध्ये होते. इकडे लक्ष द्या, 3 प्रकारात होती. एक, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. इकडे यायचे मला. पंढरीची वारी भक्तीचं स्वरूप. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी, मुखी नाम अहर्निशी गायीन. रात्र न कळे दिवस न कळे भगवंताचं नामस्मरण, एकादशीचं व्रत आणि पंढरीची वारी ही तुकोबारायच्या भक्तीचं स्वरूप होतं. तुकोबाराय भक्ती करत असताना दर महिन्याला पंढरपूरला जायचे. मग तुमच्या ऐकूनच जात असतील ना ताई, असं तुमचा भाग म्हणजे खूप भाग्यवान आहे. हा, एक वाक्य विचार करा तुम्ही. लाखो लोक जेव्हा महाराष्ट्र अख्खा जेव्हा सासवडवरून जात असेल, तेव्हा ही भूमी किती पवित्र असेल. हाच मार्ग काय याचा, आता मला याची मीमांसा करायला माझ्याकडे वेळ पण नाही. आम्ही एकदा पंढरपूरला या रस्त्याचं वर्णन केलं होतं की ज्ञानोबारायला हाच रस्ता का आवडला असेल, कारण दुसरीकडून पण जाता आला असतं ना. पंढरपूरला का एकच रस्ता नाही, दुसरीकडून पण जाता आला असतं. किंवा ज्ञानोबाराय म्हणले असते नाही नाही स्पेशल हायवे वेगळाच करू आपला वरूनच. पण याच रस्त्यातून का बरं दिवे घाटातच ज्ञानोबारायची पालखी सजून निघते. निश्चित हा पर्वताची रांग जी आहे, इथे अनेक महापुरुषांनी, आता मला विस्तार करायचा नाही तो, अनेक महापुरुषांनी तपश्चर्या केलेले हे पर्वत आहेत. आणि हा भाग अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला आहे. म्हणून तर वारीची वाट ही आहे. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरला ज्ञानोबारायने तुकोबारायने महिन्याच्या वारीला जावं, मग चंद्रभागेचं स्नान करावं. आणि तुकाराम महाराजाला पांडुरंगाने बघितलं की जेवढं तुकोबारायाच्या भेटीसाठी, ऐका तुकोबारायाला भगवंताच्या भेटीची जेवढी आवड होती ना, त्याच्यापेक्षा जास्त आवड भगवंताला तुकोबारायाच्या भेटीची होती. कारण तुकाराम महाराजासारखे संत देवाला भेटणं, भक्त भेटणं, याच्यासाठी देवालाही काही पुण्य करावं लागतं. हे माझं वाक्य नाही, आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं वाक्य आहे. विठ्ठल विठ्ठल. असे भक्त भेटण्यासाठी देवाला पुण्य करावं लागतं. आता ते विस्तार तुम्ही करा काय पुण्य वगैरे वगैरे वगैरे, पण देवाला पुण्य केल्याशिवाय असे भक्त भेटत नाही. चंद्रभागेचं स्नान केलं. तुकोबाराय जेव्हा गेले
आणि तुकोबाऱ्याला जेव्हा भगवंतानी बघितलं, तुकोबा, पण तुकोबाऱ्याला बघितलं की देवाने खाली मान घालावी. तुकोबाऱ्याने पळत जावं, देवाची हानवटी धरावी आणि अशी हानवटी वर करावी. हाते क्रुवाळून या धरी हानवटी ओवाळून दृष्टी सांडिली. देवा, मी आल्यानंतर खाली मान का घालत असता तुम्ही? कारण तुकाराम महाराज आल्यावर देव खाली मान घालायचे आणि बाकीचे लोक आल्यावर अशा मिशाच पिळायचे तुकाराम महाराज. हा, यांच्याकडे बघून देवाचा आवडता भक्त आल्यानंतर देवाला का मग खाली मान का घालत होते? देवा खाली मान का घालता? देवाने सांगितलं, तुकोबाऱ्या, काय सावकार आल्यावर खालीच मान घालायचं असती. सावकार आल्यावर खालीच मान, कर्जदार मनुष्य खालीच मान घालतो ना सावकार आल्यावर. ते सावकार का साधा चालतो का असा चालतो? आता सावकारी काही वेगळीच असते महाराज. आणि मग ते कर्जबाजारी माणसाच्या घरी गेला का नाही, त्याचं पोरग बाहेर खेळत असतं. मग त्याला म्हणते, ए पोरा, तुझा बाप कुठे रे? आतमध्ये बोलव त्याला, सावकार आला म्हणाव. मग ते पोरग पळत जाते, पप्पा पप्पा सावकार आला. मग ते पळत येते, खाली मान घालत म्हणते, सावकार चला चहा घेऊ. चहा तू घे, मग कॉफी घेऊ. कॉफी तू घे, चहा पैसे काढ, पहिले पैसे काढ. हळू बोला, पाहुणे आलेत घरामध्ये माझ्या, मला माहित नाही. अहो स्वरिकीचं ठरते मोठ्या पोराचं. तुम्ही जर असं जोरात ओरडलं तर ते म्हणले हे कर्जबाजारी निघून जातील. तुम्ही तर हळू बोला, मला माहित नाही, पैसे काढ. कळालं ना? ते बिचारे नम्र होते हे असं छाती फुगवतं. तसं तुकाराम महाराजाला देव म्हणतात, सावकार आल्यानंतर कर्जदार माणसांनी खालीच मान घातली पाहिजे. तुम्ही सावकार आहात, मी कर्जदार. कोणतं कर्ज आहे तुकोबाऱ्याचं देवावरती? अनंत पिढ्यापासून, अनंत जन्मापासून तुकोबाऱ्याच्या निष्काम सेवेचं कर्ज देवावरती आहे. एका पिढीचं नाही आहे, एका जन्मातलं नाही. मग अरे बापरे बापरे बापरे. हो, तुकोबाऱ्याचा पहिला अवतार, पहिला अवतार कुणी सांगितलं तर मी 1 रुपया देतो. तुकोबाऱ्याचा पहिला अवतार अंबरीश, तिथे सुद्धा भगवंताची भक्ती केली. हा, अंबरीश राजा म्हणजे द्वादशीचं व्रत. ऐका ऐका. नंबर 2, तुकोबाऱ्याचा दुसरा अवतार, तुकोबाऱ्याचा दुसरा अवतार प्रल्हाद, तिथे सुद्धा भगवंताचीच भक्ती केली. तुकोबाऱ्याचा तिसरा अवतार अंगद, तिथे सुद्धा भगवंताची सेवा केली. तुकोबाऱ्याचा चौथा अवतार नामदेवराय, उद्धव, तिथे सुद्धा भगवंताची भक्तीच केली. तुकोबाऱ्याचा 5वा अवतार नामदेवराय, तिथे सुद्धा भगवंताची भक्तीच केली. आणि तुकोबाऱ्याचा 6वा अवतार जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळाचा इथुनिया, संप्रदाय सकळाचा इथुनिया, संप्रदाय सकळाचा इथुनिया. आणि मग त्या तुकाराम महाराजांनी एवढ्या वर्ष, बघा आता मला कळलं का काय झालं. असं होतं. मग तुकाराम महाराजांनी जन्मोजन्मी भगवंताची केलेली निष्काम सेवा आणि ते कर्ज भगवंतावरती, आणि म्हणून देवानी खाली मान घालावी. तुकोबाराय काय खूप बोजा झाला हो, खूप बोजा झाला, खूप कर्ज झालं तुमचं, लोड झाला. हल्लीच्या भाषेत जरा भार हलका करा. तुकाराम महाराज जरा भार हलका करा म्हणजे अहो काहीतरी मागा, काहीतरी मागा, जरा माझा भार हलका करा. तुकाराम महाराज म्हणजे देवा मी मागण्यासाठी येत नाही, तुका म्हणे तुझी न लगे दसुडी. मग येता कशाला? पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची. तुका म्हणे तुझी न लगे दसुडी, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची. कशाला? तुकोबाराय म्हणले काही मागायला येत नाही, मग परी आहे आवडी दर्शनाची, तुझ्या दर्शनासाठी येतो. अहो असं करू नका, काहीतरी मागा. आज माझी इच्छा आहे म्हणून मागा. तुम्ही मागितलं तर मला बरं वाटेल, आणि मी नाही मागितलं तर माझा अपमान होईल. मग तुकोबाराय म्हणले ठीक आहे, तुझा अपमान होऊ नये म्हणून, तुला बरं वाटावं म्हणून, आणि तू मागा म्हणतोस म्हणून मागतो. नाही तर माझी मागण्याची परंपरा पण नाहीये, माझी मागण्याची परंपरा पण नाही, आणि माझा मागण्याचा स्वभाव पण नाहीये. विस्तार नाही करता, इथे इथे उडी मारतो पुढं. माझा स्वभाव पण नाही मागण्याचा, आणि माझी परंपरा पण मागण्याची
नाहीये, पण तुला बरं वाटावं म्हणून तू मागा म्हणतोस, म्हणून मागतो. मागा तुकाराम महाराज. काय पाहिजे? काही नाही पाहिजे. हो, तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण हे पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले तुला बरं वाटावं म्हणून मागतो बर देवा. मागा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला हा अभंग सर्व इथे बसवायचा आहे, या बाबाच्या पुण्याईला बसवायचा आहे, म्हणून हा अभंग निवडला. मी अगोदर विचारलं त्याच्यासाठी. हो, कारण या महापुरुषांनी भगवंताची सेवा केली म्हणून देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला तुझ्या चरणाची सेवा द्या. ऐका, भक्त हा भगवंताकडे कधीच प्रपंचातलं मागणारच नाही, तरच तो भक्त. आणि मागायचंच झालं तर मागितलं तर परमार्थातलं सर्वस्व मागितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सूत्र आहे आमच्याकडे, काय? प्रपंचातलं देवाकडे कधीच काही मागू नये आणि परमार्थातलं सर्वस्व मागितल्याशिवाय राहू नये. आणि परमार्थातलं सर्वस्व काय आहे तर परमात्माच आहे. म्हणून एक वाक्य आहे, भगवान से नहीं मांगना है, भगवान को मांगना है. कळालं तर बघा, भगवान से मांगना नहीं, भगवान को मागना है. विठ्ठल विठ्ठल. महाराजांच्या प्रमाणात सांगायचं झालं तर तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा,
मज व्हावा. वाजवून जोरदार टाळी. का टाळ्या फक्त पुढाऱ्यासाठीच असतात काय? आमच्यासाठी पण असतात ना. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग भगवान से मागना नाही, भगवान को मागना. त्याचं कारण आहे, प्रपंचातलं देवाकडे का मागू नये? प्रपंचातलं हे आपल्या प्रारब्धाने, एक वाक्य आहे का, प्रपंचातलं हे प्रारब्धाने मिळत असतं आणि परमार्थातलं प्रयत्न. कळालं का? नाही, जेवल्यावर कळेल मग आता. हा, प्रपंचातलं प्रारब्धाने मिळत असतं. प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि प्रारब्धात असेल साहेब तर, प्रारब्धात असेल तर तुम्हाला मिळणार मिळणार मिळणार. पण तुमच्या, ऐका, तुम्हाला मिळू नये म्हणून शेजाऱ्यांनी जर 7 सत्यनारायण घातले तरी तुमच्या प्रारब्धात असेल तर तुम्हाला मिळणारच नाही. असे बरेच शेजारी असतात भाग्यवान. तुमच्या प्रारब्धात असेल तर तुम्हाला ते मिळणार म्हणजे मिळणार. आणि प्रारब्धात नसेल तर तुम्ही सत्यनारायण 7 घातले तरी तुम्हाला मिळणार नाही. कारण प्रारब्ध पाहिजे. हो, म्हणून अन्नमान धन हे तो प्रारब्धा. अरे मिळणार असेल ना, कुठून मिळते महाराज? हा, कुठून मिळतं? मग काय नाही, थोडासा प्रयत्न, लाख रुपये मिळाले. हा, कस काय? प्रारब्ध म्हणायचं याला, प्रारब्ध म्हणायचं. सिकंदर चला तट्टी को लोटा लेके साथ, तकदीर लिखी लक्ष्मी. ऐका ऐका ऐका, तकदीर लिखी लक्ष्मी न हटे हटाने से, निर्धन कभी धनी न होए रात दिन कमाने से. क्यों? प्रारब्ध नहीं है. बर, सिकंदर चला तट्टी को, श्रीमंत लोकांनी ऐकून घ्या, ज्याला श्रीमंत व्हायचं त्यांनी पण ऐकून घ्या. हे तुमच्या जीवनातलं फायद्याचं एवढं तरी ऐका. हो, काय आहे, हल्ली लोक आहे ना, स्वतःला मिळत नाही म्हणून दुःखी नाही आहेत, दुसऱ्याला कसं मिळते म्हणून दुःखी. हल्ली लोक बघा, आता सर्वजण विचार करा, एक 5 मिनिटं कीर्तन ऐका, लक्ष बरोबर. स्वतः लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही आहेत, मग दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. हा, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. काही काही भजन करणारे पण, मग हो, भजन करणारे पण, नाही तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, माझ्याकडे राग पाहायचं नाही कोणी. तुकाराम महाराजाला जाऊन भेटायचं. तुकाराम महाराज म्हणतात काय? तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवत असे. परमार्थिक माणसाची पहिलं लक्षण काय? त्याने दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हावं. लोक दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत नाही. हा, जप करतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तितक्यात नातू येतो. नातू म्हणतो, आजोबा. काय रे? शेजाऱ्यांनी गाडी घेतली. हा, गाडी घेतली? हा, कोणती घेतली? इनोवा घेतली. रामकृष्ण मनी ओढणं, त्याला माळेचा मनीच ओढणं. रामकृष्ण हरी हरी मरते काय की? ऐका ऐका, आता घेतली गाडी खरी यांनी, पण आता ही एकतर कुठून आणला असेल एवढा पैसा यांनी? हा, रामकृष्ण हरी. आता घेतली खरी, पण ही एक तर मागून ठोकली पाहिजे, नाही तर पुढून ठोकली पाहिजे. रामकृष्ण हरी. भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुकेना. म्हणून दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हावं माणसानी. अरे दुसऱ्याला मिळते ना, त्याचं प्रारब्ध आहे असं समजा. मग तो प्रयत्न थोडे दिसत असतील, त्याला दिसू द्या, पण मिळतात ना, त्याचं प्रारब्ध आहे. म्हणून ऐका ऐका, सिकंदर चला तट्टी को लोटा लेके साथ, पाणी केले लोटा डुबाया मोती लगे हात. हे कळते ना तुम्हाला? मोकळं डबडं घेतलं आणि वड्याकडे गेलं, वड्याकडे गेलं, ते बुडवलं वड्यामध्ये, मोत्याने भरून आलं. हा, मोत्यात, वड्यात मोती. मग त्यांनी पेपरला बातमी दिली. काल आम्ही प्रातविधीला गेलो असताना सकाळी मोकळं डबडं बुडवलं तर ते मोत्याने भरून आलं. हा पेपर एका दरिद्रीनी रेल्वे स्टेशनवर पुण्यात वाचला. ते म्हणला, हे मोती वड्यात नसतात, मोती समुद्रात असतात. मग हे बिगर तिकीट रेल्वेने समुद्राच्या तीरावर गेला, अरबी समुद्राच्या. कोण? बोला जरा. हा, अप्रारब्धवादी. प्रारब्धवादी नाही, अप्रारब्धवादी. सिकंदर चला तट्टी को लोटा लेके साथ, पानी के लिए लोटा डुबाया मोती लगे हाथ. दलिंदर चला समुंदर, नशीब न चला साथ, मोती के लिए डुबकी मारी, शंख लगे हात. कळालं ना? तिथं जाऊन सुळकी मारली समुद्राच्या तीरावर यांनी. सुळकी कळती का? मारून दाखवली असते पण पुढे पाणी नाही.
तिथं जाऊन सुळकी मारली तरी हातात शंख आले आणि इकडं मोकळं डबडं बुडवलं ओढ्यात मोत्यानी भरून आलं का प्रारब्धेची वाढे धन म्हणून ऐका प्रपंचातल्या वस्तू हा प्रारब्धाने मिळत असतात आणि परमार्थ हा प्रयत्नाने मिळवायचा असतो म्हणून करावी तातडी परमार्थी विठ्ठल विठ्ठल म्हणून करावी तातडी म्हणून झोकून द्यावं लागतं परमार्थासाठी माणसाला तुकाराम महाराजाला देव म्हणतात मागा काहीतरी काय नाही देवा तुझी चरण सेवा तुझ्या चरणाची सेवा पाहिजे अहो माझ्या चरणाची सेवा ही माझी झाली तुमच्यासाठी काय मागा बस तूच म्हणजे माझं सर्वस्व आहे हा तू हेच आमचं सर्वस्व धन आहे विठ्ठल आमुचे जीवन मग आता चरण सेवाच का मागितली त्याची बरेच कारण आहेत हा चरण सेवा का मागितली कारण प्रत्येक संतांनी चरण सेवाच मागितली रामायणामध्ये केवटाने चरण सेवाच मागितली हो चरण सेवा ही विशेष आहे काय विशेष आहे या चरण सेवेचा फायदा काय फायदा सांगतो एक प्रमाण सांगतो तुकोबाराय म्हणतात जेथे लक्ष्मीचा वास गंगा आहे पापनाश गंगा आहे पापनाश आहे पापनाश असं जेथे लक्ष्मीचा वास चरण सेवेचा फायदा काय मग तुकोबाराय म्हणतात पहिला फायदा ओ पैसे प्राप्त करून घ्यायचे असतील तर ऐका हो तुम्हाला पैसा पाहिजे ना हो मग तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या चरणाची सेवा करा का बरं तिथे लक्ष्मी आहे जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे पाये लक्ष्मीचे मग पाहिजे असेल तर त्याच्या चरणाची सेवा करा तुझी चरण सेवा एवढंच आता ते भागवतातली कथा सांगत नाही लक्ष्मी प्रगट झाली वगैरे वगैरे मंथनातून आता तेवढं मंथन करू तर माझंच मंथन व्हायचं पुन्हा सासवडकर नकोच ऐका म्हणून पहिला फायदा लक्ष्मीचा वास दुसरा फायदा हो तिथे गंगा वास करते चरणों से निकली गंगा प्यारी गंगा काय करते गंगेत स्नान केलं की पापाची निवृत्ती होते भीमा आणि चंद्रभागा तुझ्या मस्तकाच्या गंगा चुकलं का तुझ्या चरणीची गंगा म्हणून तुझी चरणसेवा पांडुरंगा तिथून गंगा निर्माण झाली आणि त्या गंगेत स्नान केले की पापाची निवृत्ती होती एक पापाची निवृत्ती होते चरणसेवेच्या द्वारा नंबर 2 लक्ष्मीची लाभ होतो दुसरा फायदा तिसरा फायदा आहे का पारमार्थिक फायदा माणसाचं मन स्थिर होतं चरणसेवेने मन लय चंचल आहे आणि सर्वांनी तक्रार केली अर्जुनाने सुद्धा तक्रार केली देवा काय चंचल मी मन कृष्ण प्रमाथिने बलभद्रुडम बर मन चंचल चपर आणि एक वाक्य बोलू का मन जर साह्यभूत नसेल ना तर प्रपंचही होत नाही आणि मन साह्य नसेल तर परमार्थही होत नाही लोक म्हणतात ना आमच्या पोराचं आहे ना मनच नाही प्रपंचात म्हणजे त्याचं कुठंतरी मन आहे दुसरीकडे असा त्याचा अर्थ आहे असा त्याचा यार इथं मन नाही म्हणजे कुठंतरी मन आहे मग ऐका हे भटकल्यालं मन स्थिर कसं करायचं सर्वजण म्हणतात मन चंचल आहे लय चंचल आहे किती चंचल आहे एका मिनिटात दिल्लीत जातं ते एका मिनिटात इथे येतं हो लय चंचल ले ए आजी बस खाली बस ए आजी बस खाली अजून पंगत नाही बस कोण नाही उठलं का तुम्ही मागं का बघितलं यालाच म्हणतात मन काय काय करीतो या मना मन चंचल चपळ मन चंचल चपळ मन चंचल चपळ जाता येताना लगे वेळ चंचल चपळ जाता येताना लगे वेळ का लावली ते तशा चालीचे मनच तशा चालीचे म्हणून अशी चाल लावली मन चंचल चपळ मग हे चंचल मन आहे सर्वजण म्हणतात पण स्थिर करायचा उपाय कोणी करत नाही तुकाराम महाराज म्हणले अरे बाबांनो असं चंचल मन पण स्थिर होतं प्रयत्न करा काय करावं लागेल
तुकाराम महाराज म्हटले काय ना, या मनरूपी ओढाळ गाईला आहे ना, एका ठिकाणी मनाला ओढाळ गायची उपमा दिली. हो, तुका म्हणे तू राख मनेरी, मनेरी मनाला गायीची उपमा दिली. गाय ओढाळ आहे म्हटले. ही ओढाळ गाय कशाला म्हणतात कळते का तुम्हाला? म्हणजे मालकाने टाकला. ऐका, आता आपल्या मनाने काय काय केलं अशी एक झेरॉक्स मशीन करायला पाहिजे वैज्ञानिकांनी तयार. कशी? यांनी आतापर्यंत याच्या मनाने काय काय केलंय आणि याचे मन काय काय संकल्प करतो. ऐका ना, असा हात ठेवला पाहिजे आणि वरून झाकण टाकायचं. ते टाकतात ना झेरॉक्सला असं, आणि लगेच लोक म्हणतील पण ते हात नाही ठेवायचे माणसं, बळजबरीत दाबायचा असा आणि लगेच बटन टाकलं. खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरी ग्रंथ छोटा होईल. एवढाले मोठे मोठे ग्रंथ आपलेच होतील महाराज. हा, असं आपलं मन आहे. मग हे मन चंचल असणारं स्थिर कशाने होईल? तुकाराम महाराज म्हणतात, ही मनरूपी ओढाळ गाय आहे ना, भगवंत रूपी चरणाच्या खुट्याला बांधा. आवईच राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, मना तिथी धाव घेई राहे विठोबाचे पायी. आणि ते मन विठोबाच्या पायाला एकदा बांधल्या गेलं रे गेलं की मग आता कोठे धावे मन तुमचे चरण. हा देखली तुमचे चरण, तुमचे चरण भाग गेला शीर गेला अवघा झाला, भाग गेला शीर गेला अवघा झाला. त्या चरणावरती ते मन स्थिर झालं की मग तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले. आणि मन स्थिर झालं रे झालं की परमार्थ सफल होतो. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान चित्ताचे. मनाला बंधन, ऐका ऐका ऐका, मन परमार्थात सफल तेव्हाच होईल जेव्हा मन स्थिर होईल. आणि अरे व्यवहारात तुम्ही मन स्थिर करून जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत पैसा नाही मिळत. उगाच भटकलेलं मन नाही पैसा कमवू शकत महाराज. म्हणून व्यवहाराला सुद्धा साह्यभूत मन आहे आणि परमार्थाला साह्यभूत सुद्धा मनच आहे. आणि हे मन स्थिर करणं गरजेचं आहे. आणि ते स्थिर करण्यासाठी उपाय आहे तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा काही नको, तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. देव म्हटले, तुकाराम महाराज काय न मागणारे तुम्ही, पण 12:05 का होईना तुम्हाला मागायला लावलं की नाही? तुकाराम महाराज म्हटले, देवा तू देतो काय उपकार करत नाही आणि मी मागतो म्हणजे भीक मागत नाहीये. मग माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. याला आज्याची मिरास म्हणतात. देवा ही आमची मिराशी आहे, ही आमची ठेव आहे आणि ती ठेव मागतो, उपकार करत नाही, तू देतो. काय असतं आज्याच्या इस्टेटीवर कुणाचा हक्क असतो? नातवाचा. आज्याचं प्रेम पण नातवावर जास्त असतं मुलापेक्षा. आता आजा कोण? भगवंताला तुकोबाराय म्हणतात, देवा तू आमचा, ऐका ऐका, ब्रह्मदेव आमचा बाप. ब्रह्मदेवापासून जग निर्माण झालं ना, ब्रह्मदेवापासून आम्ही, आणि ब्रह्मदेव कोणापासून? तुझ्यापासून. तर तू कोण? आमचा आजा. आणि आजाच्या इस्टेटीवर कोणाचा हक्क असतो? हा, म्हणून तर सासवडून येताना आजा सुद्धा मुलांना नाही आणत. मग नातवासाठी काहीतरी बर्फी पेढा जिलेबी आतल्या खिशात टाकून आणतात. अरे नातू सुद्धा आहे ना बाबा, नातू सुद्धा आहे ना बापाची वाट नाही पाहत, आजाची पाहतो. कधी आजा येतो, कधी आजा येतो, कधी आजा येतो. आणि आजा दिसला की आजोबा, अरे काय आणलं खायला? बस बस बस. त्याला मांडीवर घेते, आतल्या खिशातला पुडा काढतं आणि त्याला जिलेबी खाऊ घालतं, स्वतः खातं. याला शुगर होती ना, घेतला झटका आणून. ऐका का. आणि नातवाला तो शुगर जिलेबी खाऊ घालू लागला. तो नातू म्हणला, आजोबा तू कितीही मला जिलेबीच्या वड्या खाऊ घाल, पण तुझ्या इस्टेटीचा मालक नातू. मग कोण? नातू. कळालं का?
तुझ्या इस्टेटीचा मालक नातू, तू नाही मग कोण? नातू. पोरग तर हे माझ्या इस्टेटीवर टपले. नातवाला दूर करते ती. आजोबा चाब्या पक्क्या बांधून ठेवते. आणि मग त्याचं लग्न होतं. कीर्तनात लगेच होत असते. आणि त्याला मुलगा होतो. मग याचा कोण झाला? ते पंतू. त्या नातवाचं लग्न होतं मग त्याला मुलगा होतो. मग या आजाचं तो कोण? पंतू. आणि मग त्याचं मुलावरचं प्रेम कमी होतं, नातवावरचं प्रेम कमी होतं, जातं पंतूवरती. मग ते पंतूसाठी काहीतरी बाबा खायला घेऊन येते. आणि मग पंतू म्हणतो, पंजोबा काय आणलं तुम्हाला? अरे तुला वडापाव आणला मी. असं? चल चल बस बस. गाडी मांडीवर बसवतोय, खाऊ घालतो त्याला. ते पंतू म्हणतो, पंजोबा काय रे? माझ्या बापाने तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? की तुझ्या इस्टेटीचा मालक नातू. हा तरी पंतू, तरी पंतू कधी देतू? कळालं ना? पण तू. हा तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा आजाच्या इष्टेटीवर जर नातवाचा हक्क असेल तर ब्रह्मदेवापासून आम्ही झालो आणि ब्रह्मदेव तुझ्यापासून झाला. तुझ्या इष्टेटीवरती हक्क आमचा आहे. म्हणून म्हणतो, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. किंवा याचा अर्थ असा, विश्वंभर बाबापासून बोलुबा महाराजापर्यंत आमच्या सर्वांनी तुझ्या चरणाची सेवा केली. म्हणून म्हणतो, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराला देव म्हटले, असं हक्काने मागता? हक्काने मागण्यासारखं तुमच्या वडिलांनी केलं काय? तुकाराम महाराज म्हणले, काय केलं? उपवास पारणे राखिला दारवंता. 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 केला भोगवटा आम्हाला गे. केला भोगवटा आम्हाला. उपवास पारणे राखिला दारवंता. उपवास पारणे राखिला दारवंता. एवढं हक्काने मागण्यासारखं तुमच्या वडिलांनी केलं काय? तुकाराम महाराज म्हणले, काय केलं? हे केलं, उपवास पारणे राखिला दारवंटा. आणि हे सर्व कुणासाठी केलं? केला भोगवटा आम्हाला गी. उपवास केले. कोणते उपवास केले? 24 एकादशा केल्या. यस बर. 5 पारणे केले. कोणते 5 पारणे? पर्व विशेष, भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. हे 5 पर्व आहेत. रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती, हे 5 पर्व. 5 आणि 24 108 नाही का? 29 असे 29 उपवास जो करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. माझ्या वडिलांनी 29 उपवास केले. बर, अजून काय केलं? तुझी सेवा केली. उपवास पारणे राखिला दारवंटा. दारवंटा म्हणजे दारात जाऊन बसलो असा नाही अर्थ त्याचा. दारवंटा म्हणजे तीर्थ सेवा. हा दारवंटा. हा माझ्या वडिलांनी तुझी सेवा केली. हो, दर वर्षाला सासवड ते पंढरपूर, पंढरपूर ते सासवड एवढी सेवा केली. एकादशीचे उपवास केले देवा. आणि विचारतो पुन्हा, काय केलं? म्हणजे माझ्या वडिलांनी हे केलं. आणि म्हणून माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा. केला भोगवटा आम्हाला गी. पण देवा काय, मी फक्त बापाच्या जीवावर उड्या मारतो असं नाही. मग जरी मुंबईला राहत असेल तर इथून पुढं पंढरीची वारी कधी चुकू देणार? आता हे दादाकडे यायचे. काय नाव त्यांच्या? चिरंजीवाचं नाव काय? हा संदीपराव. आता संदीपरावसाठी चरण आहे. आतापर्यंत झाले 2 चरण बाबासाठी, पण हे 3रं चरण संदीपरावसाठी. हो, नाही महिनाभर गेलो तर कमीत कमी आषाढीच्या एकादशीला मुंबईत नाही राहणार, पंढरपूरला देवा. हा म्हणून असं समजू नको बापाच्या जीवावर उड्या मारतो. मग माझ्या वडिलांनी लावून दिलेली परंपरा, ती परंपरा तंतोतंत सांभाळणार देवा. आणि ती सांभाळल्यानंतर जर पुन्हा मला तू जर डावललं तर त्याच्यात लाज माझी नाही जाणार, लाज तुझी जाईल. शेवटचं चरण. वंश परंपरा दास मी अंकिता. वंश परंपरा दास मी अंकिता. परंपरा दास मी अंकिता.
माई ज्ञानेश्वर माऊली मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. तुकोबाराय म्हणतात देवा माझ्या वंशाची जी परंपरा आहे ती परंपरा मी तशीच तंतोतंत चालवीत आहे, चालवीत राहील. म्हणून तू जर मला डावललं तर लाज माझी जाणार नाही, लाज तुझी जाईल. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, ढीग झाले जिने तुझे पंढरी. लाज वाटे तुझा मनविता दास. आता याच्यावर खूप विस्तार आहे पण आता विस्तार करत नाही. मग कधी करशील? मी पुन्हा येईन, मी तुमच्या भागात पुन्हा येईल. आता विस्तार अधिक नको. झालेली सेवा आमच्या आळंदीचं वैभव ज्ञानोबा आहेत, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि एक सोपानदादा. या सोपानदादांच्या पवित्र या पंचक्रोशीमध्ये असे एक महापुरुष ज्यांनी संपूर्ण जीवन परमार्थ आणि प्रपंच करताना उत्कृष्ट परमार्थ केला आणि आज आम्हाला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांच्या चेतनेचं पण आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही मला ही उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल तुमचंही आभार व्यक्त करतो. त्यांच्या चेतनेला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि तुम्ही जसा परमार्थ नेटका केला तसाच आमच्यावरती कृपा करा आणि आमच्याकडनं पण असाच परमार्थ घडू द्या, असा शुभ आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या, एवढीच मागणी व्यक्त. तुम्ही चिरंजीव आहेत का संदीप दादा? तुम्ही का? वा वा. आपली आषाढीची वारी चुकणार नाही. बस हीच आपल्या बापाची परंपरा आहे, हीच आपली परंपरा आहे. माझ्या वडिलाची ज्या वर्षी तुम्ही आता पंढरपूरला जासाल ना येणाऱ्या वारीला, नाही मंदिरात जाणं झालं त्या दिवशी तर कळसाकडे बघून देवाकडे हा मागणी करा, देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तू आलो पंढरपूरला तुझी चरण सेवा. खरं सांगू त्या दिवशी बापाला आनंद होईल. आणि तो म्हणेल की माझा लेकरांनी माझी वारी तंत सांभाळली आहे. म्हणून वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता. एक वाक्य बोलू. गेलेली व्यक्ती येत नसते पण त्या व्यक्तीची आठवण आली आणि डोळ्यातून 2 अश्रूचे बुंद पडले की समजून घ्या त्यांचं पुण्यस्मरण झालं त्या दिवशी. मग ते पंढरपूरला जाताना तुम्हाला मी इथं लिहून देतो आज, ज्या दिवशी पंढरपूरच्या वारीला जासाल ना त्या दिवशी तुम्हाला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर जर नाही ढसाढसा रडायला आलं आणि तुमच्या वडिलाची आठवण आली तर मला नंतर फोन करा तुम्ही. कारण लो आ गई उनकी याद ओ नहीं आए, ओ नहीं आए, वो आए या न आए उनकी याद आए, उसी का नाम है पुण्य स्मरण. विठ्ठल जय.